गडचिरोलीच्या एटापल्ली डॉक्टरच दारूच्या नशेत असल्याचं समोर आलेलं आहे। एटापल्ली ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। अपघातात जखमी झालेला रुग्ण उपचाराविनाच बसून होता। रुग्णालयातील डॉक्टर गैरहजर असल्याचं समोर आलेलं आहे। डॉक्टरांच्या कॉलनीतून बोलवलेला डॉक्टर दारूच्या नशेत होता। धड चालताही येत नसल्यानं डॉक्टरकडून उपचार करण्यात आलेले आहेत। एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात इतर गैरसोयी असल्याचं देखील उघड झालंय। पिण्याच्या पाण्याची सोय नसून स्वच्छतेचाही अभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय। या दारूच्या नशेत असलेल्या डॉक्टरला धड चालताही येत नाहीये आणि तो डॉक्टर या रुग्णावर उपचार करण्यासाठी आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार। मनीष, डॉक्टरच्या निष्काळजीपणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे का? नक्कीच किरण, अजून अद्याप त्याची तक्रार दिलेली नाही, परंतु गडचिरोली जिल्ह्याचे जे मेन अधिकारी आहेत हॉस्पिटलचे, त्यांना माहिती दिलेली आहे असं मला त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण की गडचिरोली जिल्हा हा आदिवासी व दुर्गम भाग आहे आणि या भागामध्ये डॉक्टरांचे गैरसोयीचे व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि ह्या म्हणजे या घटना घडतच आहेत। तर याकरिता त्यांनी अद्याप तक्रार दिलेली नाही, परंतु ते काहीतरी आंदोलन करणार असं मला कळलेलं आहे। अगदीच मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।